नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी DCC बघा बँक भरती सांगली जिल्हा या ठिकाणी क्लर्क या पदासाठी बघा संपूर्ण प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। बघा, परीक्षेमध्ये अशाच बघा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। बघा, त्या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा काय विचारलाय, रिझर्व्ह बँकेचं राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी झाले होते? बघा, त्याचे योग्य उत्तर केले पाहिजे। रिझर्व्ह बँकेचं बघा राष्ट्रीयकरण सन 1949 सन 1949 या वर्षी पहा रिझर्व्ह बँकेचं राष्ट्रीयकरण झाले होते। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक दुसरा बघा, या ठिकाणी काय विचारलंय, सांगली हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा, सोपा प्रश्न आहे। सांगली हे शहर कृष्णा नदीच्या काठावर आहे, म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक तिसरा बघा, या ठिकाणी काय विचारलंय, रुग्णवाहिका सेवा। आता रुग्णवाहिका सेवा म्हणजे ॲम्ब्युलन्स मिळवण्यासाठी खालीलपैकी कोणता टोल फ्री क्रमांक उपलब्ध आहे? बघा, सर्वांचे योग्य उत्तर आलं का? तर रुग्णवाहिका सेवा बघा या ठिकाणी 108 हा क्रमांक असतो, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक चौथा या ठिकाणी बघा काय विचारलाय, PCPNDT। आता PCPNDT बघा जो हा काय बघा कायदा आहे, तर तो खालीलपैकी कशा संबंधीचा कायदा आहे? बघा, सर्वांचे योग्य उत्तर येईल का? PCPNDT बघा जो काही हा कायदा आहे या ठिकाणी स्त्री पुरुष लिंग गुणोत्तर प्रमाण यांच्या संबंधीचा कायदा आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 5 बघा, या ठिकाणी काय विचारलाय, रयत शिक्षण संस्था। आता रयत शिक्षण संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। रयत शिक्षण संस्था बघा यांची स्थापना कोणी केली होती? करमयूर भाऊराव पाटील। करमयूर भाऊराव पाटील बघा यांनी रयत शिक्षण संस्था बघा त्यांनी स्थापना केली होती, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, गणेश हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचं उदाहरण आहे? गणेश बघा या ठिकाणी शब्द विचारलाय, गणेश हा शब्द कोणत्या संधीचं उदाहरण आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे। गणेश बघा हा शब्द स्वर संधीचं उदाहरण आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 7 बघा, या ठिकाणी काय विचारलाय, भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना। आता भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? सर्वांना माहीत आहे, 1 एप्रिल सन 1935 ला पहा भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली होती, 1 एप्रिल 1935, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 8 पहा, या ठिकाणी काय विचारलं, लिटमस। आता लिटमस विचारलाय खालीलपैकी कशापासून मिळवतात? सर्वांचं बघा योग्य उत्तर येईल का? लिटमस बघा हा प्रामुख्याने दगडफूल बघा यांच्यापासून मिळवतात, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी घारापुरी लेणी। आता महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले, घारापुरी लेणी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? बघा, सर्वांचं या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे। घारापुरी लेणी रायगड या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत, ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 10 बघा, या ठिकाणी काय विचारले, संगणकाची स्मरणशक्ती। संगणकाची स्मरणशक्ती खालीलपैकी कशामध्ये मोजतात? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। संगणकाची स्मरणशक्ती विद्यार्थी मित्रांनो बाईट्स बघा या एककामध्ये संगणकाची स्मरणशक्ती मोजतात, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। विद्यार्थी मित्रांनो बघा, आपल्याकडे बघा DCC बघा बँक भरती बघा सांगली जिल्हा बघा महत्त्वपूर्ण बघा या ठिकाणी महत्त्वपूर्ण बघा प्रश्नांचे PDF आहेत। बघा, त्यामध्ये GKचे प्रश्न असतील, सहकार विषय बघा प्रश्न असतील, बँकिंगचे प्रश्न असतील, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण बघा, चालू घडामोडी सर्व विषयांचे बघा महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF आहेत। बघा, ज्यांना कोणाला बघा ही PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 249 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला आहे करायचं आहे। बघा, तुम्हाला सर्व PDF 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील। बघा, याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे। बघा, प्रश्न क्रमांक 11 या ठिकाणी काय विचारलं, मॉनिटर। आता मॉनिटर हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं डिव्हाइस आहे? आता मॉनिटर कोणता असेल? आउटपुट आहे का, इनपुट आहे का, बेसिक आहे, कोणता आहे? मॉनिटर बघा विद्यार्थी मित्रांनो हे आउटपुट डिव्हाइस या प्रकारचं डिव्हाइस आहे, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, LED। आता या ठिकाणी आपला योग्य फुल फॉर्म सांगायचा आहे। LED या ठिकाणी योग्य फुल फॉर्म सांगायचा आहे। बघा, सर्वांनी योग्य उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे। आता LED यांचं योग्य फुल फॉर्म कोणता असेल? लाईट एमिटिंग डायोड, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे।
विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलाय कुचिपुडी. आता कुचिपुडी हा नृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्याचा नृत्य प्रकार आहे. बघा सर्वांचे योग्य उत्तर येईल का. कुचिपुडी बघा हा नृत्य प्रकार आंध्र प्रदेश या राज्याचा या ठिकाणी नृत्य प्रकार आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ कोणत्या ठिकाणी आहे. मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ विचारले कोणत्या ठिकाणी आहे. या ठिकाणी पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक. आता मुंबई उच्च न्यायालयाचं बघा खंडपीठ बघा या ठिकाणी नागपूर या ठिकाणी आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना. बघा आत्ताच आपल्याकडे प्रश्न झाला होता. भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना सन 1935 वर्षी झालेली आहे. विषय क्रमांक पुढचा बघा लोहाच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता रोग होतो. आता लोहाच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो. सर्वांचं बघा या ठिकाणी योग्य उत्तर येईल का. ॲनॉमिया. ॲनॉमिया म्हणजे काय असतो. रक्तक्षय. लोहाच्या कमतरतेमुळे ॲनॉमिया या ठिकाणी हा रोग होऊ शकतो. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 5 पहा. मानवामध्ये विचारले गुणसूत्रांची एकूण संख्या किती आहे. मानवामध्ये विचारले गुणसूत्रांची एकूण संख्या या ठिकाणी बघा विचारले एकूण संख्या. आता एकूण संख्या किती असेल. मानवामध्ये बघा गुणसूत्रांची एकूण संख्या या ठिकाणी 46 आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा. महात्मा ज्योतिबा फुले यांनी सन 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या शहरामध्ये केली होती. बघा सर्वांच्या या ठिकाणी योग्य उत्तर काय पाहिजे. महात्मा ज्योतिबा फुले यांनी सन 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना पुणे शहरामध्ये केली होती. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 7 या ठिकाणी काय विचार कुरुक्षेत्र. आता कुरुक्षेत्र हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये असेल. सर्वांचं बघा या ठिकाणी योग्य उत्तर येईल का. कुरुक्षेत्र हे ठिकाण हरियाणा या राज्यामधलं बघा ठिकाण आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा खालीलपैकी कोणते खत रोपांना समतोल आहार पुरवतात. आता बघा कोणते खत असतात जे बघा रोपांना समतोल आहार पुरवतात. युरिया खत आहे का, नायट्रेट खत आहे का, अमोनियम सल्फेट, कंपोस्ट. तर याचे योग्य उत्तर केलं पाहिजे कंपोस्ट. बघा हे खत रोपांना समतोल आहार पुरवतात. कंपोस्ट खत. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा. आनंदवन या आश्रमाची स्थापना कोणी केली. आता आनंदवन या आश्रमाची स्थापना कोणी केली असेल. सर्वांचं बघा या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 आले पाहिजे बाबा आमटे. बाबा आमटे यांनी आनंदवन या आश्रमाची बघा त्यांनी स्थापना केली होती. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा. मराठी वर्णमालेमध्ये एकूण किती स्वर आहेत. आता मराठी वर्णमाला सर्वांना माहीत आहे. मराठी वर्णमालेमध्ये विचारले एकूण स्वर किती आहेत. किती असतील. मराठी वर्णमालेमध्ये बघा या ठिकाणी एकूण 12 स्वर आहेत. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा. मराठी व्याकरणामध्ये विभक्तीचे एकूण किती प्रकार आहेत. आता विभक्ती सर्वांना माहिती आहे. प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी. बघा मराठी व्याकरणामध्ये विभक्तीचे एकूण किती प्रकार आहेत बघा. तर मराठी व्याकरणामध्ये विभक्तीचे एकूण 8 प्रकार यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भाववाचक नाम नाही. आता या ठिकाणी बघा 4 शब्द आहेत. या 4 शब्दापैकी कोणता शब्द भाववाचक नाम नाही. चांगुलपणा भाववाचक नाम आहे. वात्सल्य भाववाचक नाम आहे. गुलामगिरी भाववाचक नाम आहे. हिमालय. आता हिमालय भाववाचक नाम होईल का. नाही. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे. बघा विषय क्रमांक 13 या ठिकाणी काय विचारलं आहे. खालीलपैकी प्रश्नार्थक सर्वनाम ओळखा. आता सर्वांना माहिती आहे प्रश्नार्थक सर्वनाम कोणता असेल. हा आहे का. हा काय असतो दर्शक सर्वनाम. आता या ठिकाणी बघा प्रश्नार्थक कोण यायला पाहिजे. कोण बघा या ठिकाणी बघा जो काही शब्द आहे तो प्रश्नार्थक सर्वनाम या प्रकारचा या ठिकाणी सर्वनाम आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा. खालीलपैकी आवृत्तीवाचक संख्या विशेषण ओळखा. आवृत्तीवाचक. आता चौथा, 60, सर्व, दसपट. आवृत्तीवाचक संख्या विशेषण कोणत्याला पाहिजे. दसपट बघा हा पर्याय या ठिकाणी आवृत्तीवाचक संख्या विशेषण आहे. विषय क्रमांक पुढचा बघा. समीर निबंध लिहितो. आता समीर निबंध लिहितो या वाक्यामध्ये क्रियापद कोणत्या प्रकारचा आहे. सकर्मक आहे का, आकर्मक आहे का, द्विकर्मक आहे का, यापैकी नाही. समीर निबंध लिहितो या वाक्यामध्ये बघा सकर्मक क्रियापद या प्रकारचं आहे बघा. सकर्मक क्रियापद कर्मासहित. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. आता राजवाडा. राजवाडा या शब्दाचा या ठिकाणी विग्रह करा. कोणता असेल राजवाडा. राज्यांचा वाडा. राजवाडा म्हणजे काय असतो राज्यांचा वाडा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य विग्रह आहे. विषय क्रमांक पुढचा बघा. भाजीपाला या शब्दाचा समास ओळखा. भाजीपाला या शब्दाचा समास ओळखा म्हटले. समाहार द्वंद्व आहे का, वैकल्पिक द्वंद्व आहे का, इतरेतर द्वंद्व आहे, कोणता असेल. भाजीपाला हा शब्द या ठिकाणी समाहार द्वंद्व समास यांचे या ठिकाणी उदाहरण आहे.
विषय क्रमांक पुढचा, जेव्हा आकाशामध्ये ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो. बघा या ठिकाणी जेव्हा आकाशामध्ये ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो, हे वाक्य कोणतं आहे? मिश्र वाक्य. बघा ज्या वाक्यामध्ये जेव्हा तेव्हा हे शब्द येतात ते वाक्य कोणतं असतो? मिश्र वाक्य असतो. विषय क्रमांक पुढचा बघा, झाकले माणिक. आता झाकले माणिक बघा याचा योग्य अर्थ काय असेल? झाकले माणिक, वाक्प्रचार, योग्य अर्थ सांगा. झाकले माणिक म्हणजे काय असतो? साधा पण गुणी मनुष्य. साधा पण सद्गुणी मनुष्य म्हणजे झाकले माणिक. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य अर्थ आहे. विषय क्रमांक पुढचा, भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, नागालँडची राजधानी कोणती असेल? सर्वांनी सांगायचे. नागालँड राज्याची राजधानी कोणती? बघा आता कोणत्या, नागालँडची कोणती यायला पाहिजे? कोहिमा नागालँडची राजधानी आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये विचारले, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दरवर्षी कोणत्या शहरामध्ये संपन्न होतात? आता कुठं असेल? भारतामध्ये विचारले, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कोणत्या शहरामध्ये दरवर्षी संपन्न होतात? दरवर्षी. याचे योग्य उत्तर केले पाहिजे. भारतामध्ये बघा पणजी या शहरामध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दरवर्षी पणजी या शहरामध्ये संपन्न होतात. विषय क्रमांक पुढचा, महाराष्ट्रामध्ये विचारले, एकूण किती महसूल विभाग आहेत? किती असतील? महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण महसूल विभाग किती आहेत? सर्वांचं बघा या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 केले पाहिजे, 6. महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण या ठिकाणी 6 महसूल विभाग आहेत. विषय क्रमांक पुढचा, भारताची पहिली महिला राष्ट्रपती कोण आहे? भारताची पहिली महिला राष्ट्रपती कोण आहे? सोपा प्रश्न आहे. प्रतिभाताई पाटील भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होत्या. विषय क्रमांक पुढचा, राष्ट्रीय विज्ञान दिन आपल्याकडे केव्हा असतो? पहा, राष्ट्रीय विज्ञान दिन विचारला खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? सर्वांचे योग्य उत्तर केले पाहिजे. राष्ट्रीय विज्ञान दिवस हा 28 फेब्रुवारी या दिवशी बघा आपल्याकडे राष्ट्रीय विज्ञान दिन असतो. विषय क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन. आता हिवाळी अधिवेशन कुठे भरते? महाराष्ट्र राज्याचं विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन बघा नागपूर या ठिकाणी भरते. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. टू द लास्ट बुलेट, टू द लास्ट बुलेट या पुस्तकाचे बघा हे पुस्तक कोणाच्या जीवनावर आधारित पुस्तक आहे? सर्वांचं बघा योग्य उत्तर येईल का? टू दी लास्ट बुलेट हे पुस्तक कोणाच्या जीवनावर आधारित पुस्तक आहे? बघा सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 अशोक कामटे यांच्या बघा जीवनावर टू द लास्ट बुलेट हे त्यांच्या जीवनावर आधारित पुस्तक आहे. विषय क्रमांक पुढचा, भारतामधला सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे? आता बघा भारतामध्ये बघा महत्त्वपूर्ण काही पुरस्कार आहेत. सर्वोच्च पुरस्कार कोणता असेल? भारतामधला सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता? सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर बघा भारतरत्न भारतामधला सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. जागतिक साक्षरता दिन आपल्याकडे केव्हा असतो? जागतिक साक्षरता दिन विचारला केव्हा असतो? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. 8 सप्टेंबर. 8 सप्टेंबर बघा हा दिवस काय असतो आपल्याकडे? जागतिक साक्षरता दिन असतो. विषय क्रमांक पुढचा, आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं मुख्यालय. आता आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं मुख्यालय विचारले कोणत्या ठिकाणी आहे? बघा सर्वांचे योग्य उत्तर येईल का? आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं मुख्यालय हेग बघा या ठिकाणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं मुख्यालय हेग या ठिकाणी आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता नाही? आता आर्क म्हणजे काय असतो? बघा आता सूर्य या शब्दाचा आर्क म्हणजे काय? आर्क म्हणजे बघा सूर्य असतो. भानू म्हणजे काय असतो? भानू म्हणजे सूर्य असतो. चंडाशू म्हणजे काय असतो? सूर्य असतो. आता हिमांशू म्हणजे काय असतो? बघा सर्वांनी सांगायचं, हिमांशू म्हणजे चंद्र असतो. तर हिमांशू हा शब्द या ठिकाणी सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द नाही. हिमांशू म्हणजे चंद्र म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर यायला पाहिजे. विषय क्रमांक पुढचा बघा, पुढील विरुद्धार्थी शब्दापैकी चुकीची जोडी ओळखा. आता या ठिकाणी बघा 4 जोड्या आहेत विरुद्धार्थी शब्दाच्या. चुकीची जोडी ओळखा. आता साकार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निराकार असतो, बरोबर आहे. साकार निराकार बरोबर आहे. अपमान, आता अपमानचा विरुद्धार्थी शब्द काय असतो? अपमान करते. एखाद्याचं बघा अपमान करणे, अपमान करणे, सन्मान करणे. बघा या ठिकाणी हे पण बरोबर यायला पाहिजे. आता अपराधी, आता अपराधीचा या ठिकाणी दोषी हे बरोबर आहेत का? अपराधीचा मग या ठिकाणी काय यायला पाहिजे? दोषी नाही. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 अपराधी आणि दोषी बघा हे सारखेच शब्द आहेत. कर्कश आणि मंजूळ बघा हे विरुद्धार्थी आहेत. अपराधी आणि दोषी बघा या ठिकाणी अपराधी निरपराधी म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 चुकीची जोडी आहे.
विषय क्रमांक पुढचा पाहूयात, पुढील म्हण पूर्ण करा. आता एखादी बघा या ठिकाणी म्हण पूर्ण करा. बुडत्याचा पाय. आता बुडत्याचा पाय खोलात. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पाहूयात, पुढील शब्दापैकी विसंगत शब्द ओळखा. आता विसंगत म्हणजे काय, वेगळा शब्द निवडा. आता 4 शब्द आहेत ना, यापैकी विसंगत शब्द ओळखा. नम्रता, वकिली, गायक, गायकी, विशिष्ट. बघा आता नम्रता भाववाचक नाम आहे, वकिली भाववाचक नाम आहे, बघा गायकी भाववाचक नाम आहे, विशिष्ट या ठिकाणी भाववाचक नाम नाही, म्हणजे तो या ठिकाणी विसंगत शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, मी अभ्यास करीत जाईन. मी अभ्यास करीत जाईन या वाक्याचा काळ सांगा बरं कोणता असेल. मी अभ्यास करीत जाईन. बघा आता मी हे काम करीन, मी ते काम करीन, मी अभ्यास करत जाईन. भविष्यकाळाचं वाक्य आहे, पण कोणता भविष्यकाळ आहे यामध्ये, साधा येईल का, पूर्ण येईल का, पूर्ण रीती. मी अभ्यास करत जाईन, बघा हे काय पाहिजे, रीती भविष्यकाळाचं वाक्य. ऑप्शन क्रमांक 4. विषय क्रमांक पुढचा बघा, सदाचार हा शब्द विचारलाय, खालीलपैकी कोणत्या संधीचं उदाहरण आहे. सदाचार हा शब्द, सदाचार बघा या शब्दामध्ये व्यंजन संधी यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक 3. विषय क्रमांक पुढचा, स्मृतिचित्रे या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत. स्मृतिचित्रे या पुस्तकाचे लेखक कोण होते, बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 लक्ष्मीबाई टिळक. बघा स्मृतिचित्रे बघा या पुस्तकाच्या लेखिका आहेत. ऑप्शन क्रमांक 3. विषय क्रमांक पुढचा, शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा. आता या ठिकाणी बघा काय विचारले, जे टाळता येऊ शकत नाही. आता एखादी बघा गोष्ट असते, ती गोष्ट आपल्याला टाळता येत नाही, आपण त्यांना काय म्हणतो, अपरिहार्य, म्हणजे अटळ असते बघा, ती गोष्ट अपरिहार्य करावीच लागते. जे टाळता येऊ शकत नाही त्यांना आपण अपरिहार्य असे म्हणतो. ऑप्शन क्रमांक 1. विषय क्रमांक पुढचा बघा, नलिनी आणि नीरज. आता हे शब्द काय असतील, नीरज म्हणजे काय असतो, सर्वांनी सांगा. नीरज, नीरजचा अर्थ काय असतो, नीरज म्हणजे कमळ. मग नलिनी आणि नीरज हे शब्द काय असतील, कमळ या शब्दाचे योग्य समानार्थी शब्द आहेत. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारला, अतिवृष्टी या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द सांगा. अतिवृष्टी, अनावृष्टी. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. समाजाची सेवा करणारा. बघा एखादे बघा या ठिकाणी समाजाची सेवा करणारा आपण त्याला काय म्हणतो, समाजसेवक. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, सोलापूर जिल्ह्यामध्ये उजनी हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे. महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. उजनी हे धरण कुठं आहे, सर्वांनी सांगायचं आहे. उजनी हे धरण बघा सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे. व्हेरी व्हेरी गुड. सोलापूर जिल्ह्यामध्ये कोणत्या नदीवर आहे, सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. उजनी हे धरण भीमा नदीवर आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, गोदावरी नदीच्या काठावर खालीलपैकी कोणती शहरे आहेत. आता गोदावरी नदी बघा महाराष्ट्रामधली एक प्रमुख नदी आहे. बघा या ठिकाणी गोदावरीवर बघा नाशिक शहर आहे, गंगाखेड शहर आहे, पैठण हे शहर आहे. वरीलपैकी बघा ही सर्व शहरे काय असतील, गोदावरी नदीच्या काठावरची महत्त्वपूर्ण शहरे आहेत. पूर्णा आणि गिरणा. आता पूर्णा आणि गिरणा या 2 नद्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत, सर्वांनी सांगायचं आहे. पूर्णा आणि गिरणा या नद्या बघा तापी नदीच्या या ठिकाणी उपनद्या आहेत. ऑप्शन क्रमांक 3. घोलवड हे ठिकाण विचारले, खालीलपैकी कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे. घोलवड हे ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध असेल, बघा सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 यायला पाहिजे. घोलवड हे ठिकाण चिकू या फळासाठी प्रसिद्ध आहे. विषय क्रमांक पुढचा, एकलहरे. आता एकलहरे औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो, कुठे येतो एकलहरे. एकलहरे हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प नाशिक जिल्ह्यामध्ये येतो. पहा ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पाहत, कोल्हापूर ते रत्नागिरी. आता कोल्हापूर ते रत्नागिरी यांच्या दरम्यान विचारले कोणता घाट लागतो. कोणता घाट लागतो, कोल्हापूर ते रत्नागिरी. बघा सर्वांनी सांगायचे, कोल्हापूर ते रत्नागिरी या ठिकाणी आंबा घाट लागतो. ऑप्शन क्रमांक 1. फणसाड हे अभय अरण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये. फणसाड हे अभय अरण्य कुठं असेल, फणसाड. फणसाड हे अभय अरण्य विद्यार्थी मित्रांनो रायगड या जिल्ह्यामधल्या या ठिकाणी अभय अरण्य आहे. ऑप्शन क्रमांक 2. विषय क्रमांक पुढचा, मुंबई विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे. मुंबई विद्यापीठाची स्थापना, मुंबई विद्यापीठ कोण झाली होती, मुंबई विद्यापीठाची स्थापना सन 1857. सन 1857 या वर्षी मुंबई विद्यापीठाची स्थापना झालेली आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, गोदावरी नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी किती आहे. आता गोदावरी नदीची महाराष्ट्रामधली एकूण लांबी किती असेल, बघा 668 किमी. किती आहे, 668 किमी गोदावरी नदीची महाराष्ट्रामधली एकूण लांबी आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, लोह आणि जस्त. आता लोह आणि जस्त यांचं अधिक प्रमाण कोणत्या मृदेमध्ये असते,
सर्वांनी सांगायचं आहे लोह आणि जस्त यांचं अधिक प्रमाण जांभी मृदेमध्ये असते. ऑप्शन क्रमांक 2. मेळघाट अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी राखीव ठेवण्यात आलेलं आहे? आता मेळघाट हे अभयारण्य कुठं असेल? सर्वांनी सांगायचे मेळघाट हे अभयारण्य अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. आता मेळघाट हे अभयारण्य वाघांसाठी राखीव ठेवण्यात आलेलं आहे. विषय क्रमांक पुढचा, स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून खालीलपैकी कोणाचा उल्लेख होतो? स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून कोणाचा उल्लेख होतो? बघा सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर केले पाहिजे. मादाम भिकाजी कामा बघा यांचा उल्लेख स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून उल्लेख होतो. ऑप्शन क्रमांक 1. विषय क्रमांक पुढचा, कथकली बघा झाला होता प्रश्न. कथकली केरळ या राज्याचे या ठिकाणी, कथकली केरळचे या ठिकाणी योग्य नृत्य आहे. उच्च न्यायालय, आता उच्च न्यायालय म्हणजे काय? हायकोर्ट. आता उच्च न्यायालयामधील न्यायाधीशांच्या नेमणुका कोण करतात? हायकोर्ट बघा सर्वांना माहीत आहे. हायकोर्टमधील बघा जेवढे काही या ठिकाणी न्यायाधीश असतील यांच्या नेमणुका कोण करतात? संसद करते, संसद. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, मराठी भाषेचं लेखन कोणत्या लिपीमध्ये करतात? मराठी भाषेचं लेखन कोणत्या लिपीमध्ये केले जाते? सर्वांचे योग्य उत्तर येईल का पहा. मराठी भाषेचं लेखन प्रामुख्याने देवनागरी या लिपीमध्ये केले जाते. विषय क्रमांक पुढचा, भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. विषय क्रमांक पुढचा, ग्रेट निकोबार. आता ग्रेट निकोबार या बेटामधलं भारताचे सर्वात दक्षिणेकडचं ठिकाण कोणतं आहे? आता भारताचं सर्वात दक्षिणेकडचं ठिकाण कुठं असेल? कोणतं असेल? इंदिरा पॉईंट. इंदिरा पॉईंट बघा हे भारताचं सर्वात दक्षिणेकडचं शेवटचं पॉईंट आहे, इंदिरा पॉईंट. बघा विषय क्रमांक पुढचा, तोरणमाळचे पठार विचारले कोणत्या जिल्ह्यामधले पठार आहे? तोरणमाळचे पठार कुठं असतील? तोरणमाळचे बघा पठार विद्यार्थी मित्रांनो कुठं आहे? नंदुरबार या जिल्ह्यामधले पठार आहेत. तोरणमाळचे पठार नंदुरबार या जिल्ह्यामधले पठार आहेत. महात्मा ज्योतिबा फुले यांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिलेला ग्रंथ नाही? बघा सत्सार त्यांचा ग्रंथ होता, इशारा त्यांचा ग्रंथ होता, तृतीय रत्न त्यांचा ग्रंथ बळीयोग बघा हा ग्रंथ महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेला ग्रंथ नाही. विषय क्रमांक पुढचा, कावीळ हा रोग खालीलपैकी कोणत्या भागाला होणारा रोग आहे? कावीळ श्वसन, हृदय, फुफ्फुस, यकृत. कावीळ बघा या ठिकाणी यकृत या भागाला या ठिकाणी होणारा रोग आहे. विषय क्रमांक पुढचा, सरदार सरोवर हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे? सरदार हा सरोवर जो काय बघा प्रकल्प आहे कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी आपल्या व्हिडिओला एक लाईक करायचं, सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि बघा आपल्याकडे बघा DCC बँक भरती बघा सांगली जिल्हा बघा या ठिकाणी महत्त्वपूर्ण बघा प्रश्नांचे PDF आहेत. बघा त्यामध्ये सहकार असेल, बँकिंग असेल, मराठी व्याकरण बघा, संगणक असेल, मागील बघा झालेले बघा प्रश्नांचे PDF असतील. बघा सर्व तुम्हाला बघा महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF मिळून जातील. 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 200 बघा या ठिकाणी 49 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला आहे करायचं आहे. बघा तुम्हाला सर्व PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.